आम्ही पहिली दुसरी तिसरी चौथीपर्यंत ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेत हाच बिस्किट 2 रुपयाला भेटायचा. आणि ते बघा एवढा बिस्किट 5 रुपयाला भेटायचा. भेटलं का किती फायदा झाला कंपनीला. फक्त एवढा हा बिस्किट पुड्याला 5 रुपये देतात. आणि किती आहे 12.5 एक्स्ट्रा म्हणजे अजून अवघड आहे. आता हीच थंड हवा येऊन दुपारी वापस येताना बघ कसलं गरम वाफ येते पाण्याची. एवढा लगेच उष्णता वाढाली आहे असल्या उन्हाळ्यात. यावर्षी भरपूर उन्हाळा आहे बरं का. बघा बघा डॅमचा नजारा बघा. होय ह्या वयापर्यंत राहतो का आपण. एका आजीचं वय 90 आहे आणि एका आजीचं वय 85 वर्ष आहे. असं बसून कसं ह्यांच्या वयापर्यंत असं बसून चर्चा करण्यासारखे राहील का आपण. हो का अजून एक हो का. ह्यांचं बी वय 80 वर्ष आहे याडीचं आमच्या. भयानक उन्हामुळं बघा 11:15 वाजता शाळा सुटल्या. मुलांची शाळा बघा बघा. हाफ डे आहे पण 11:15 पर्यंतच. लय अवघड झाले बाबा. डेंजर वाढले तापमान. अरे पडलं पोरग पडलं. रस्ता चांगला आहे बाहेर. चट्टा आहे. मग एखाद्या गरीबाचं किती नुकसान आहे आणि त्याच्यात काळी माती आहे. हा पण रस्ता या रस्त्यामुळं बघा एखाद्याचं किती वाटोळ आहे. खड्डे जायचं म्हणल्यावर ह्याच्यात खडक टाकून जाते. दुसऱ्या गावामधले पेशंट संपले. निघायचा वेळ संपून गेला. 5:30 वाजले. या टायमिंगला हॉस्पिटलला राहायला पाहिजे. आणि आम्ही म्हणजे अजून याच गावामध्ये आहे. कारण एमर्जन्सी पेशंट आला होता म्हणून इथंच थांबावं लागलं. आता निघालो. किती दिवसानंतर ऊसाच्या रस्त्याला थांबलो. ताजं रस्त्याच्या कडेला. टी शर्ट विकायला ठेवला काय नवीनच. तेव्हा बरं आहे. नाही हाय पाणी. तर जर का नाही घरला चालला. जुना सासू दिवसभर काम करून येणं बी सुखाचं नसतंय. संध्याकाळच्याला असं डिझेल टाकायला जावं लागेल. गाडी कोणती ट्रॅक्स क्रुझर. थार आहे बघ. थार आली बघ. मोठा अभ्यास आहे. गाडीमध्ये डिझेल भरायचं झाल्याच्या नंतर निवांत सुटलो घरला. म्हणजे निघालो घरला. काय थोड्याफार गप्पा शप्पा मारत